नमस्कार. परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. भात जर उरला असेल तर तो आपण फोडणी टाकून खातो. भाताला फोडणी नाही टाकली तर तो कोणी खात नाही. मग तो भात तसाच शिल्लक राहतो. आणि तसे होऊ नये म्हणून मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. तुम्हाला हा नाश्ता इतका आवडेल की भात जर शिल्लक राहिला तर हा नाश्ता तुम्ही नक्कीच बनवाल. तर या उरलेल्या भातापासून मस्त असा टेस्टी नाश्ता आपण बनवूया आणि फक्त मोजक्या साहित्यात आपण हा नाश्ता बनवणार आहोत. म्हणजेच आपल्याला फक्त 4 पदार्थ लागणार आहेत. एक तर हा आहे पांढरा भात. हा भात किती उरलेला आहे तो आपण सुरुवातीला मोजून घेऊया. म्हणजे त्याचप्रमाणे आपल्याला बाकीचे देखील पदार्थ व्यवस्थितपणे टाकता येतील. अगोदरचे 2 वाट्या आणि ही 1 वाटी म्हणजेच 3 वाट्या आपलं हे भात शिल्लक राहिलेलं आहे. हे पहा 3 वाट्या भात झालेला आहे. आणि दुसरा जो पदार्थ आहे तो आहे बेसन. तर हे भाताच्या निम्म्या प्रमाणामध्ये मी घेतले आहे, म्हणजेच पाऊण वाटी मी बेसन घेतले आहे. आणि त्यानंतर तिसरा जो पदार्थ आहे तो आहे दही. हे देखील मी पाऊण वाटी घेतले आहे. हे 3 पदार्थ झालेले आहेत. शेवटी यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून मिक्सर फिरवून घेणार आहोत. भात थोडंसं कोरडं आहे त्यामुळे पाणी टाकल्यामुळे ते छान असं मिक्सर होईल. थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिक्सर फिरवून घ्यायचं आहे. तर हे पहा छान असं मिक्सर झालेलं आहे. तर एकदम बारीक न करता थोडंसं मोठं असलं तरी देखील चालेल. याच बाउलमध्ये आपण मिक्सर केलेला हा जो भात आहे तो काढून घेऊयात. तर फ्लेवरसाठी यामध्ये आपण पाव चमचा हिंग टाकून घेऊ. त्यानंतर 1 चमचा जिरे. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट पावडर. आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरची पावडर कमी जास्त करू शकता. त्यानंतर अर्धा चमचा मी अद्रकची पेस्ट घेतली आहे. आणि आणखीन एक पदार्थ आपला घ्यायचा राहिलेला आहे. आणि चौथा जो पदार्थ आहे तो आहे बारीक रवा. तर आपण हे 5 ते 6 चमचे बारीक रवा वापरणार आहोत. तर यामुळे या नाश्त्याला छान अशी बाइंडिंग येते. आता यामध्ये आपण रवा टाकलेला आहे त्यामुळे रवा भिजण्यासाठी थोडंसं आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ. इथे मी पाऊण वाटी पाणी घेतले आहे. तर पाणी टाकून हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेऊ. हे सर्व पदार्थ आता छान असं एकजीव झालेले आहेत. थोडंसं घट्टसर वाटत आहे त्यामुळे थोडंसं आणखीन पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊ. तर आपल्याला हे बॅटर जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही ठेवायचं. तर हे पहा अशा पद्धतीचं बॅटर तयार झालेलं आहे. तर हे मिश्रण छान भिजण्यासाठी 10 ते 15 मिनिटासाठी आपण रेस्ट देण्यासाठी ठेवून देऊ. तोपर्यंत आपण ते भिजेपर्यंत एक चटणी आपण बनवून घेऊया. तर त्यासाठी एक छोटी वाटी मी डाळवे घेतले आहेत. 2 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या. तर इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. ते थोडेसे तोडून टाकायचं आहे. त्यानंतर 1 चमचा जिरे, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं पाणी टाकून आपण हे मिक्सर फिरवून घेऊ. हे पहा थोडंसं मिक्सर फिरवून घेतलेलं आहे. तर यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून आपण परत एकदा मिक्सर फिरवून घेणार आहोत. तर इथे थोडासा लिंबाचा रस आणि चवीपुरते मीठ आपण टाकून घेऊ. आणि थोडंसं पाणी टाकून मी मिक्सर फिरवून घेतले आहे. तर चटणी ही आता आपली तयार झालेली आहे. चटणी आता तयार होईपर्यंत आपलं जे मिश्रण आहे ते तोपर्यंत भिजलेलं आहे. तर यामध्ये आपण पाव चमचा बेकिंग सोडा टाकून आपण हे मिक्स करून घेऊ. म्हणजे पीठ छान असं फुलेल. पीठ छान तयार झालेलं आहे. तर एका ताटाला आपण थोडंसं तेल लावून घेऊया.
आणि यामध्ये आपण हे मिश्रण टाकणार आहोत, म्हणजे ते तळाशी चिकटणार नाही. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये हा नाश्ता तुम्ही बनवू शकता. गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये 2 ते 3 ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे, म्हणजे आपण हे स्टीम करून घेण्यासाठी पाणी ओतलेलं आहे. पाणी गरम झाल्यानंतर हे ताट आपल्याला यावरती ठेवायचं आहे आणि यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. मीडियम गॅसवर 15 ते 20 मिनिटासाठी आपण हे स्टीम करून घेणार आहोत. तर हे पहा, आता 20 मिनिटे झालेली आहेत. तर आपण चेक करून घेऊया. हे पहा, हे चिकटलेलं नाही, म्हणजे व्यवस्थित तयार झालेलं आहे. तर थोडंसं आपण याला थंड करून घेऊ, म्हणजे ते छान निघेल. आता हे थंड झालेलं आहे, आपण कट करून घेऊया. आपल्याला हवा त्या आकारामध्ये आपण कट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी चौकोनी काप करून घेतले आहे. असेच देखील तुम्ही टोमॅटो केचपसोबत किंवा ग्रीन चटणीसोबत खाऊ शकता. पण आपण याला थोडासा तडका देणार आहोत. तर त्यासाठी गॅसवर पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकले आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये टाकूया आपण मोहरी. मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये 1 चमचा तीळ टाकूयात. तिळामुळे दिसायलाही छान दिसतं आणि खायला देखील छान टेस्टी लागतं. त्यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पाने, आपल्या आवडीप्रमाणे हिरवे मिरचीचे तुकडे, मिरची पावडर थोडीशी, आवडत असल्यास लाल तिखटामुळे कलर देखील या नाश्त्याला छान येतो. त्यानंतर आपण टाकूया 1 चमचा सांबर मसाला, किंवा तुम्हाला कुठला आवडतो तो मसाला तुम्ही टाकू शकता. तर हे जे काप आहेत ते आपण पॅनमध्ये टाकून मिक्स करून घेऊया. तर हलक्या हातानेच आपण हे फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे हे तुटणार नाही. 2 ते 3 मिनिटे आपण हे परतून घ्यायचं आहे. छान असं परतून झालेलं आहे. तर एका डिशमध्ये हा नाश्ता आपण काढून घेऊया. टोमॅटो केचपसोबत, ग्रीन चटणीसोबत, तुम्हाला आवडेल त्यासोबत हा नाश्ता तुम्ही सर्व करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही देखील असा नाश्ता नक्कीच ट्राय करा आणि तुमच्या कमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचवा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.